IBS ची ट्रीटमेंट कशी केली जाते? IBS म्हणजे इरिटेबल बावेल सिंड्रोम हा आतड्यांचा आजार आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे रिपोर्ट नॉर्मल असतात. पेशंट्सला फक्त त्रास होत असतो. आयदर पेशंट्सला संडासला वारंवार जावं लागतं किंवा पेशंटला संडास होतच नाही. ह्यासोबत पोटात कळा पण येतात. IBS ह्या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते ह्याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. IBS म्हणजे काय आणि IBS का होतो ह्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. आज आपण जाणून घेऊ IBS ची ट्रीटमेंट कशी केली जाते. IBS हा आजाराची ट्रीटमेंट 5 प्रकारे केली जाते आणि हे 5ही स्टेप्स जे आहेत, हे 5ही ट्रीटमेंटचे भाग जे आहेत ते महत्वाचे आहेत. तर IBS मध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला डाएट मॅनेजमेंट केलं पाहिजे, जेवणाचं मॅनेज नीट केलं पाहिजे. दुसरं लाईफस्टाईल मॅनेजमेंट हे नीट केली पाहिजे. तिसरं आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट हे नीट केली पाहिजे. चौथं मेडिसिन, IBSच्या पेशंट्सला मेडिसिनची पण गरज पडते. आणि 5वं रिअश्युरन्स. तर ह्या 5ही IBS ट्रीटमेंट करण्याच्या मोडॅलिटी ज्या आहेत त्या प्रत्येक पेशंट्सला लागू होतात आणि ह्या 5ही जर आपण योग्य पद्धतीनं केलं तर पेशंट्समध्ये रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसतात. आता आपण सगळ्यात पहिल्या मोडॅलिटी बद्दल माहिती घेऊ, ते म्हणजे डाएट, म्हणजे आहार. IBS पेशंटसाठी कोणता एक पद्धतीचा डाएट फॉर्म्युला हा कामाचा नाहीये. प्रत्येक पेशंट्स वेगळा असतो, प्रत्येक पेशंटची डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी असते. काही जनरल रूल्स आहेत, जसं की IBS मध्ये पेशंट्सनी कमी जेवावं, एक 20% जागा पोटाची रिकामी ठेवावी, 70-80%च पोट भरावं. दुसरं, IBSच्या पेशंट्सनी थोडं स्लो खावं, एकदम फास्ट खाऊ नये, स्लो जेवण करावं, 32 वेळेस चावून खावं. दुसरा आपला जो ट्रीटमेंटचा भाग आहे तो लाईफस्टाईल आहे. लाईफस्टाईल मध्ये IBSच्या पेशंट्सनी एक्सरसाइज रोज केली पाहिजे, 30 मिनिट ते 40 मिनिट असो, एरोबिक प्लस मसल स्ट्रेंथनिंग असो. दुसरं, झोप 7 ते 8 तासाची नीट झोप IBSच्या पेशंटनी घेतली पाहिजे. जेवणाचा वेळ बऱ्यापैकी फिक्स असावा, 3 ते 4 वेळेस किंवा कधी कधी 2 वेळेस जरी जेवलं तरी IBSच्या पेशंट्सला रुटीन मेंटेन ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेस स्ट्रेस मॅनेजमेंट नीट होत नसल्यामुळे स्ट्रेसचा परिणाम गट ब्रेन ऍक्सिस असल्यामुळे ब्रेनच्या स्ट्रेसचा परिणाम गट म्हणजे आतड्यांवर होतो. जर आपल्याला रेग्युलर एक्सरसाइजेस करून देखील जर आपल्याला स्ट्रेस मॅनेज होत नसेल तर अशा लोकांना सायकोलॉजिस्टला भेटून स्ट्रेस मॅनेज करण्याच्या डिफरंट मोडॅलिटीज असतात, स्ट्रेस कोपिंग मोडॅलिटीज असतात, त्या शिकवल्या जातात. चौथा जो भाग आहे IBSच्या ट्रीटमेंटचा तो आहे मेडिसिन्सचा भाग. मेडिसिन्स हे IBSच्या प्रत्येक पेशंटला लागतीलच असं नाही. काही पेशंट्सला बाकी मोडॅलिटीने देखील बऱ्यापैकी कंट्रोल मिळतो. मेडिसिन्स ह्या IBSच्या टाईपनुसार ठरतात. IBS-C म्हणजे कॉन्स्टिपेशनचा जर टाईप असेल तर आपल्याला सॉल्युबल फायबर म्हणजे प्लेन इसबगोल असेल किंवा पेग फायबर असेल किंवा अन्य जे लिक्विड असेल, पावडर असेल किंवा टॅबलेट असतील ज्याच्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, अशा टाईपची औषधं आपले दिले जातात. जर कोणाला IBS-D नावाचा म्हणजे डायरिया प्रिडॉमिनंट असलेला वारंवार जुलाब होणारा जर प्रकार झाला असेल तर अशा लोकांना आपल्याला अँटी मोटिलिटी मेडिसिन्स द्यायला लागतात किंवा ह्या लोकांमध्ये सिबो कंपोनेंट असतो, म्हणजे आतड्यांमध्ये गुड बॅड बॅक्टेरियाचा इम्बॅलन्स झालेला असतो, त्याच्यामुळे ब्लोटिंग, गॅसेस पण खूप होत असतात. तर अशा लोकांना शॉर्ट कोर्स ऑफ अँटीबायोटिक किंवा शॉर्ट कोर्स ऑफ प्रोबायोटिक दिला जातो. जर कोण्या व्यक्तींच्या नर्व्स खूप सेन्सिटिव्ह असतील तर अशा व्यक्तींना न्यूरोमोड्युलेटर्स मेडिसिन दिल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या नर्व्स थोड्या स्ट्रॉंग होतात. 5वा जो प्रकार आहे IBSच्या ट्रीटमेंटचा तो आहे रिअश्युरन्स. IBS
हा एक कमी जास्त प्रमाणात होणारा आजार आहे. तो काही महिने कंट्रोलमध्ये असतो, मग 1-2 महिने वाढतो आजार, परत कमी होतो. तर आयबीएस मध्ये घाबरण्याची आवश्यकता नसते. आयबीएस मध्ये पेशंटला रिअश्युरन्स करणं की हा आजार फक्त आतड्यांची सेन्सिटिव्हिटी वाढलेला आजार आहे, हा आजार फक्त आतड्यांची मोटिलिटीचा प्रॉब्लेम आहे, हा आजार म्हणजे की मध्ये जखम गाठ नाही आहे, ह्याचं रिअश्युरन्स जर पेशंटला झालं तर पेशंटचा आयबीएस हा आजार 30-40% इथेच बरा होतो. तर रिअश्युरन्स आयबीएस पेशंटमध्ये खूप महत्वाचं आहे. तर आज आपण जाणून घेतलं की आयबीएस ची ट्रीटमेंट कशा पद्धतीनं डॉक्टर्स करतात, आयबीएस ची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या मोडॅलिटीज उपयोगात आणल्या जातात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.